सरकारच्या कृषी विषयक अपयशाचा निषेध करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर काळा बैलपोळा आणि धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांनी यावेळी सरकारकडे थेट मागण्यांचा पाढा वाचला। यात संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तसेच राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे व हवामानातील अस्थिरतेमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी अशी मागणी करण्यात आली। तसेच शासनाने रद्द केलेले पीक विमा योजनेचे नियम रब्बी हंगाम 2025 पर्यंत पूर्ववत करावेत। याशिवाय 2022 ते 2024 दरम्यानचा थकीत पीक विमा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। या प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव मिळावा यासाठी ही मागण्या जोर धरून होत्या। शेतकऱ्यांनी कापूस व तूरला 10,000 रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीन व हरभऱ्याला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करण्याची मागणी केली। आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहिले होते। यावेळी शासनाच्या कृषी विषयक धोरणांविरोधात घोषणाबाजी होत होती। तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। आज शेतकऱ्याचा आणि बैलांचा काळा सण म्हणून आज आम्ही इथे साजरा करणार आहे। जो शेतकरी आणि बैल वर्षभर आपल्या सवंगडासोबत शेतकऱ्यासोबत राब राबतो की आपल्या शेतकरी बापाला पीक हो आणि भरघोस उत्पन्न हो, परंतु या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे। आज महाराष्ट्रात दर दिवसाला 8 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे। आता सध्या 2 दिवसा अगोदर एका शेतकऱ्याने व्हिडिओ क्लिप बनवून त्यांचं नाव बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी अहिल्यानगरमध्ये व्हिडिओ क्लिप बनवून महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या केली। आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे। त्याला शासन जसं मारत आहे तसाच निसर्ग सुद्धा मारत आहे। नेमकं आता तुमचं जे धरणे आहे आणि काळापोळा साजरा कशासाठी, काय कारण असं आहे की हा आमचा प्रामुख्याने शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत। आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होते की आमचे शासन आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू, या आशेवर सर्व शेतकरी असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे। तसेच 2-4 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला, तरी सुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून हेक्टरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा। आज शासनाच्या शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे, कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाने ढळून गेलेला आहे।